काय सांगता? रोज-रोज मुलांना गव्हाची पोळी खाण्याचा कंटाळा येतो, तर ही नवीन प्रकारची पोळी करून बघा. त्यांना नक्की आवडेल. त्यांच्या भाषेत अगदी भारी बरं का. चला बघूयात रेसिपी कशी बनवायची ते. सगळ्यात आधी 1.5 कप पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मीठ, चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो टाकायचं आहे. थोडंसं तेल टाकायचं आणि पाण्याला छानपैकी उकळू द्यायचं आहे. उकळी आल्यानंतर 1 कप तांदळाचं पीठ याच्यात घालायचं आणि तुम्हाला ते कंटिन्युअसली स्टर करायचं आहे. आणि गॅस बंद करून त्याच्यावरती झाकण ठेवायचं. पीठ थंड झाल्यावरती दुसऱ्या भांड्यात हे काढून घ्यायचं आणि गव्हाचं पीठ मळतो तसंच हे मळायचं. आणि इथे एक ट्विस्ट म्हणजे आपण याच्यात उकडलेला बटाटा टाकणार आहोत. त्याच्यामुळे चव अशी वेगळी लागणार आहे. आणि पाण्याचा हात लावून गव्हाचं पीठ मळतो तसं हे मऊसूत मळून घ्यायचं आहे. सेम गव्हाची पोळी आपण लाटतो ना, तशीच ही पोळी लाटायची आहे. फक्त कोरडं पीठ म्हणून इथे आपण तांदळाच्या पिठाचा वापर करणार आहोत. आणि दोन्ही बाजूला छानपैकी तेल लावून गरम तव्यावरती खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. ही पोळी खूप मऊ बनते आणि चवीला सुद्धा खूप वेगळी आहे, भारी आहे. मुलं तर म्हणणारच, "वाह! आई काय छान बनवली आहेस तू." तुम्ही ह्याबरोबर ती भाजी नाही बनवली तरी सुद्धा मुलं आवडीने खाणार आहेत. एका पोळीत त्यांचं मन भरणारच नाही. ते आणखी मागणार. रेसिपी नक्की करून बघा. आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक